स्वागत आहे आपले स्वप्नांचा संघर्ष या चॅनलमध्ये. आजच्या आपल्या कथेचे नाव आहे वेळेची किंमत. वेळ ही अशी गोष्ट आहे जी गरीब, श्रीमंत, लहान, मोठा सगळ्यांना सारखी मिळते, पण तिचा वापर कोण कसा करतो यावर त्याचं आयुष्य ठरते. ही गोष्ट आहे सौरभ नावाच्या एका साध्या मुलाची. तो हुशार होता, पण वेळेची किंमत त्याला माहीत नव्हती. सौरभ मध्यमवर्गीय घरातला मुलगा. आई घरकाम करत असे, बाबा बँकेत जॉबला होते. ते नेहमी म्हणायचे, सौरभ अभ्यास कर, वेळ वाया घालवू नको. पण सौरभची एक सवय होती, काम पुढे ढकलवायचं. आज नको, उद्या करू, अजून वेळ आहे. शाळेआधी खेळायचा, मग अभ्यास करायचा. कॉलेजमध्ये असाइनमेंट नंतर पूर्ण करू, आज वेब सिरीज बघू. वेळ जात होती, पण सौरभला काही कळत नव्हतं. बोर्डच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले नाही, त्यामुळे चांगले कॉलेजही मिळाले नाही. कॉलेजमध्येही तो वेळ वाया घालवायचा आणि कामे लांबवायचा. याचं आयुष्य एका जागी थांबल्यासारखं झालं होतं. नाही प्लेसमेंट, नाही तयारी आणि स्वतःचा आत्मविश्वासही नाही. आता त्याला प्रश्न पडला, वेळ गेला कुठं? एक दिवशी सौरभची भेट झाली अनिकेतशी. शाळेत मागे राहणारा मुलगा, त्याची स्वतःची गाडी, स्वतःचं घर, चेहऱ्यावर समाधान. सौरभने विचारलं, तू हे सर्व कसं कमावलं? अनिकेत हसून म्हणाला, मी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली, वेळ वाया घालवायचा नाही. रोज थोडे थोडे शिकायचं, वेळेचं नियोजन करायचं. वेळ गेली की परत येत नाही, पण योग्य वेळेत केलेली मेहनत कायम आपल्यासोबत राहते. त्या रात्री सौरभ झोपूच शकला नाही. त्याला आठवले आईचे बोल, वडिलांचा संघर्ष, स्वतःची हरवलेली स्वप्न. तो स्वतःशीच म्हणाला, मी वेळ वाया घालवली, पण अजून मी संपलो नाही. आजपासून वेळ वाचवायची आणि आयुष्य उभं करायचं. सौरभने दिवसाचं वेळापत्रक तयार केलं. सकाळी लवकर उठणे, मोबाईल कमी पाहणे, असे त्याने प्रत्येक दिवसाचे नियोजन ठरवले होते. तो ऑनलाईन कोर्सेस करू लागला, रोज थोडे थोडे शिकू लागला. रोज स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, आज मी वेळेचं काय केलं? हळूहळू त्यात बदल होत गेला. एकेकाळी भरकटलेला तो आता यशाच्या दिशेने वाटचाल करत होता. सौरभने एक डिजिटल सर्व्हिस सुरू केली. प्रथम फेल झाला, पण वेळेचं नियोजन ठेवून दुसऱ्यांदा प्रयत्न केला. आता तो स्वतःचा व्यवसाय चालवतो, लोकांना वेळेचे महत्त्व शिकवतो. त्याला स्वतःवर अभिमान वाटतो आणि त्याच्या आईवडिलांनाही त्याच्यावर अभिमान वाटतो. मोरल ऑफ द स्टोरी, मित्रांनो, पैसा, लोक, समाधान सर्व परत मिळू शकते, पण वेळ एकदा गेली तर ती कधीच परत येत नाही. सौरभसारखे हजारो लोक आयुष्यात वेळ गमावतात, पण वेळेचे महत्त्व जर तुम्हाला समजलं असेल तर आजपासून तुमचं आयुष्य बदलायला लागेल. वेळ म्हणजे संपत्ती, वेळेचे नियोजन म्हणजे यश. आजचा क्षण वाचला तरच उद्याचं भविष्य सुरक्षित आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. कदाचित त्यांच्यासाठी ही गोष्ट एक नवी सुरुवात ठरेल. आणि हो, स्वप्नांचा संघर्ष या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच हृदयस्पर्शी गोष्टी आपण दररोज घेऊन येतो. धन्यवाद.